मुंबई मनपाकरता ठाकरेंच्या शिवसेनेचा आज गटनेता निवडला जाणार आहे। शिवसेना भवनावर सर्व नगरसेवक आणि नेत्यांची बैठक आहे। गटनेता कोणाला निवडला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। गटनेताच विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्त होणार आहे। गटनेत्याकरता किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, सुहास वाडकर, यशोधर फणसे, रमाकांत रहाटे, श्रद्धा जाधव, सचिन पडवळ यांची नावे चर्चेत आहे। मनपाकरता ठाकरे सेनेचा आज गटनेता हा निवडला जाणार आहे। गटनेताच विरोधी नेता असेल, त्यामुळे कोणत्या नावाची घोषणा होते? विरोधी पक्षनेता असेल गटनेताच, त्यामुळे कोणत्या नावाची घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, कोणाचं पारडं जड मानलं जात आहे? लागवी नक्कीच जे अनुभवी चेहरे आहेत त्यांचं पारडं या ठिकाणी जड मानलं जातं आहे। श्रद्धा जाधव असतील, किशोरी पेडणेकर आहेत, रमाकांत रहाटे आहेत, यांचं सुद्धा पारडं जड आहे। मात्र एकीकडे नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात येऊ शकते। युवा धोरण हे राबवलं जातं आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाकडून। त्याच्यामध्ये सचिन पडवळ यांचं सुद्धा नाव आघाडीवरती आहे। ते दुसऱ्या टर्मचे नगरसेवक आहेत, त्यामुळे असे नावं जे आहेत खरं तर बलाढ्य नाव आहे। त्याच्यामध्ये माजी महापौर आहेत, महापौरसुद्धा राहिलेले काही व्यक्ती आहेत, सभागृहसुद्धा नेते आहेत या ठिकाणी, त्यांच्यावरती सुद्धा ही जबाबदारी दिली जाते। मात्र गटनेतापद ज्या गटनेतेपदी जो व्यक्ती असेल तोच विरोधी पक्ष नेता सुद्धा असेल असं एकंदरीत सांगितलं जातं आहे। मात्र गटनोंदणी सुद्धा आजच करण्यात येणार आहे। त्यापूर्वी गटनेता हा निवडला जाईल, या ठिकाणी प्रस्ताव मांडला जाईल आणि प्रस्तावानंतर हे नाव आहे ते जाहीर करण्यात आले। सगळ्यांचं त्याच्यावरती काय मत आहे, सगळ्यांच्या मताने एकमताने हा गटनेता निवड होईल। यावरती उद्धव ठाकरेंचं सुद्धा काही संभाषण या ठिकाणी मेसेजद्वारे देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि यानंतर सर्व नगरसेवक जे आहेत ते कोकण भवनसाठी रवाना होतील। त्या ठिकाणी दुपारी 1च्या दरम्यान हे नगरसेवक गट नोंदणी करतील अशा प्रकारची माहिती आहे। मात्र सध्या माजी महापौर आणि सभागृह नेते जे राहिलेले आहेत त्यांचं पारडं जड मानलं जातं। यामध्ये किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांचं नाव आघाडीवरती आहे, तर तरुण म्हणून सचिन पडवळ यांचं नाव सुद्धा आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं आणि रमाकांत रहाटे यांचं नाव सुद्धा आहे। लागली अगदी स्वप्नील, असेच तुम्ही आमच्या समेत जोडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।